आज महाविकास आघाडीची बैठक होते, पण या बैठकीचं आपल्याला आमंत्रण नाही असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना मिळण्याची शक्यता आहे। राजू शेट्टी आपल्या एकला चलोरेच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। विजय, राजू शेट्टी यांची भूमिका नेमकी काय आहे? आजच्या बैठकीला त्यांचा का बोलवलं गेलं नाहीये? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की याआधीच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्हीपासून फारकत घेतलेली आहे आणि एकला चलोरची भूमिका घेतलेली आहे। मात्र आज महाविकास आघाडीची मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासंदर्भात असेल किंवा राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासंदर्भात असेल ही चर्चा होणार आहे। मात्र या बैठकीला राजू शेट्टी यांना बोलवण्यात आलेलं नाही किंवा या संदर्भातला निरोप नाही। हातकणंगलेची जागा जी शरद पवार गटाकडे आहे ती जागा राजू शेट्टी यांना सोडण्यासंदर्भात चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। मात्र अद्यापही राजू शेट्टी यांनी एकला चलोरची भूमिका घेतलेली आहे, कारण या दोन्ही आघाड्यांनी दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे, म्हणूनच आपण एकला चलोरे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अद्याप तरी या बैठकीचं निमंत्रण राजू शेट्टी यांना मिळालेलं नाही। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।